नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच GMC छत्रपती संभाजीनगर या विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, या भरती अंतर्गत जास्तीत जास्त पदं गट ड वर्गातील असलेली बघण्यासाठी भेटलेली आहेत, जे की 10वी-12वी पासवरती भरली जातात आणि बाकीचे जर म्हटलं तर इतर संवर्गातील देखील पदांचा समावेश असणार आहे. टोटल जर म्हटलं तर बघा, आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या अंतर्गत 57 पदांचा समावेश बघण्यासाठी भेटलेला आहे. आणि दुसरी जर म्हटलं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 300 पदांचा समावेश बघण्यासाठी भेटलेला आहे. टोटल जर म्हटलं तर 357 जागांचा समावेश असणार आहे. तर या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओला नक्कीच व्यवस्थित पूर्ण बघा. मित्रांनो, GMC छत्रपती संभाजीनगर या भरतीसाठी आपण स्पेशल एक टेलिग्राम चॅनल देखील सुरू केलेला आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व अपडेट रेग्युलर तुम्हाला दिले जातात. तर त्याचसोबत या पदभरतीची तयारी करून घेण्यासाठी नोट्स, स्टडी मटेरियल याविषयी देखील माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, जेणेकरून या पदभरतीची तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता. आपल्याला त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. तर बघा, पुढे आता जर म्हटलं तर आपल्याला पदांविषयी माहिती तुम्हाला इथे देऊन घेतो मित्रांनो. तर यामध्ये बघा, सर्वात पहिले जर म्हटलं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरची ही पदं असणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये जर म्हटलं तर खालील पदं आपल्याला रुग्णालय आणि महाविद्यालय दोन्ही यांची पदं बघण्यासाठी भेटणार आहे. बघा मित्रांनो, इथे आपल्याला पदांची नावं दिलेली आहेत, वेतन श्रेणी आणि रिक्त पदसंख्यांची आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. तर यामध्ये पहिले जर म्हटलं तर चतुर्थ श्रेणीत आपल्याला 3 पदं बघण्यासाठी भेटलेली आहेत मित्रांनो. यामधील पहिलं पद जर म्हटलं तर कर्मचारी आणि समकक्ष म्हणजे शिपाई वगैरे पद झालं मित्रांनो. त्याच्यासोबतच जे सहकारी वगैरे असतात ते पद झाले मित्रांनो. तर याच्यासाठी टोटल 30 जागा असणार आहे. याच्यासाठी पेमेंट जर म्हटलं तर हे सर्व बेसिक पेमेंट दिलेले आहेत मित्रांनो. 15,000 ते 47,400 पर्यंत तुम्हाला पेमेंट असणार आहे. म्हणजेच यामध्ये इतर देय भत्ते, इतर महागाई भत्त्यांचा देखील समावेश असतो. म्हणजे जे आपलं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे ते 22 ते 23,000च्या दरम्यानमध्ये असणार आहे मित्रांनो. चांगलं पेमेंट असणार आहे. शिपाई हे पद असणार आहे किंवा कर्मचारी हे पद असणार आहे. एकूण 30 जागा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आया हे पद असणार मित्रांनो. याच्यासाठी देखील पेमेंट सारखंच असणार आहे. 2 पदसंख्या असणार आहे. आणि माळी हे पद असणार आहे. टोटल जर म्हटलं तर 7 जागा असणार आहे आणि पेमेंट याच्यासाठी देखील सारखंच असणार आहे. पुढे जर म्हटलं तर प्रयोगशाळा परिचर हे पद असणार आहे मित्रांनो. याच्यासाठी जर म्हटलं तर पेमेंट 19,900 ते आपल्याला 63,200 पर्यंत असणार आहे. टोटल 18 जागा असणार आहे. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट 25,000 ते 26,000 पेक्षा जास्त असणार आहे मित्रांनो. काळजी करू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला इथं हे आपल्याला पदसंख्या आणि त्याचसोबत त्यांच्यासाठी वेतन श्रेणी आणि पदाचं नाव बघण्यासाठी भेटलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, हे जर म्हटलं तर आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पदं होती. आता जर म्हटलं तर महाविद्यालय आणि रुग्णालय दोन्हींची एकत्रित पदं दिलेली आहेत ते सेपरेट. हे पदं वरील आणि हे खालील पदं दोन्ही सेपरेट असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा, यांच्यासाठी जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे याची माहिती अजून आलेली नाहीये. कारण जर म्हटलं तर आज ही जी जाहिरात आहे पेपरला आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, बाकी शैक्षणिक पात्रता वगैरे इतर सर्व माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो. महाराष्ट्रामध्ये लवकरच वन विभागातील इतर वेगवेगळ्या पदांसाठी नवीन पदभरतीला सुरुवात झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्या हेतूने स्पेशल वनरक्षक आणि वनमजूर इतर पदांसाठी आपल्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच. हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन कडून आपल्यासाठी पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलेले मित्रांनो. यामध्ये आपल्याला 2019 ते 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेचा समावेश बघण्यासाठी भेटलेला आहे. यामध्ये जर म्हटलं तर वनरक्षक झालं 2019-2023 पेपर सर्व भेटून जातील. लेखापाल, कनिष्ठ लिपिक, त्यासोबत वरिष्ठ लिपिक, लघुलेखक हे पद झाले. या सर्व पदांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये भेटून जातील. ठीक आहे. तर हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही वापरायला विसरू नका. वन विभागातील कोणत्याही पदाची तुम्ही तयारी करत असाल तर त्या हेतूने हे पुस्तक तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं असणार आहे. हे पुस्तक जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील Amazon, फ्लिपकार्टवरून हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत.
तर बघा आता या पदांबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पहिले जर म्हटलं तर 4 वेगवेगळ्या पदांचा समावेश होता. खाली जर म्हटलं तर 7 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे मित्रांनो. यामध्ये देखील आपल्याला काही पदं सारखीच बघण्यासाठी भेटतात. शैक्षणिक पात्रता वगैरे देखील सारखीच असणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी, शिपाई वगैरे समकक्ष जे पद असणार आहे याच्यासाठी सर्वात जास्त जागा वरील देखील जर म्हटलं तर 30 जागा होत्या आणि इथे देखील जर म्हटलं तर 285 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो. याच्यासाठी देखील हे पेमेंट सारखंच असणार मित्रांनो. जवळपास यातील सर्व पदं जर म्हटलं तर यांच्यासाठी पेमेंट सारखंच असणार आहे आणि हे सर्व पदं 10वी पासवरती 12वी पासवरती असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी खूपच चांगली संधी असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. यातील जवळपास 80 ते 90% सर्व जे पद असणार आहे 10वी पासवरती असणार आहे आणि एखादं पद जर म्हटलं तर आपल्याला 12वी पासवरती आपल्याला बघण्यासाठी भेटू शकतं. बघा यातील जर म्हटलं तर चतुर्थ श्रेणी म्हणजेच गट ड वर्गातील जे पद असणार आहे मित्रांनो कर्मचारी आणि समकक्ष पदांचा समावेश असणार आहे. टोटल 285 जागा असणार आहे आणि सर्व पदांसाठी इथं वेतन श्रेणी सारखीच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर इथं आपल्याला दुसरं पद बघण्यासाठी भेटलेलं 1 जागा, त्यानंतर चालकचं पद आहे 1 जागा, त्यानंतर पानकेचं पद आहे मित्रांनो 1 जागा, ड्रेसरचं पद आहे 2 जागा, माळीचं पद आहे 4 जागा, नाभिकचं पद आहे मित्रांनो 6 जागा. टोटल जर म्हटलं तर अशा प्रकारचे 357 जागांचा समावेश आहे मित्रांनो. म्हणजे टोटल 357 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर या जाहिरातीला आपल्याला सुरुवात झालेली बघण्यासाठी भेटलेली मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर आता ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे याच्याबद्दल देखील माहिती आलेली आहे मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक दिलेली आहे 5/6/2025 पासून. आपण इथं रात्रीचं 5 ते 6 वाजल्यापासून इथं सायंकाळी अर्ज भरायला सुरुवात करू शकतो आणि 24/6/2025 पर्यंत आपण रात्रीचं 12 वाजेपर्यंत इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. ठीक आहे. यामध्ये जर म्हटलं परीक्षा शुल्क भरण्याची तारीख देखील हीच असणार मित्रांनो. त्यामुळे इथं पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला बाकीची इतर माहिती दिलेली आहे. आता सर्व जी संपूर्ण जाहिरात आहे यामध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत नाही आहे मित्रांनो. वयाची अट वगैरे दिलेली नाही आहे. वयाची अट देखील आपल्याला रेग्युलर जे आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटसाठी ज्या पदभरती असतात सरळ सेवेने भरले जातात त्यांच्यासाठी जी वयाची अट असते 18 ते 38 आणि 5 वर्षाची सूट मागासवर्गीयांसाठी हीच वयाची अट आपल्याला या पदभरतीसाठी देखील असलेली बघण्यासाठी भेटणार आहे. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. 5 वर्षाची सूट असणार आहे मागासवर्गीयांसाठी. आणि त्याचसोबत जर म्हटलं तर आपल्याला शैक्षणिक पात्रता यातील जवळपास 7 ते 8 पदांसाठी 10वी पासवरती तुम्ही अर्ज करू शकता. चुकून एखाद्या पदासाठी काही आपल्याला एक्स्ट्रा शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी भेटू शकते. हे सर्व पदं 10वी पासवरती भरली जातील. त्याचसोबत पुढे जर म्हटलं तर पुढे बघा ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे. या लिंकवरती तुम्हाला या पदभरतीविषयी रेग्युलर अपडेट भेटून जातील जे की आपण टेलिग्राम चॅनलवरती देखील देणार आहे. आणि त्याचसोबत आपल्याला खाली परीक्षा शुल्काविषयी देखील माहिती दिलेली आहे. मागासवर्गीयांसाठी किंवा आपल्याला जे राखीव प्रवर्ग यांच्यासाठी 900 रुपये फी असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला अशा प्रकारची माहिती इथे बघण्यासाठी भेटलेली आहे. जवळपास सर्व माहिती तुम्हाला या पदभरतीविषयी मी देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा आज जर म्हटलं तर पेपरला या पदभरतीची जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती इथं उपलब्ध झालेली आहे. जी पण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याबद्दल अजून एक फुल नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो. हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे मित्रांनो जे की पेपरमध्ये आपल्याला ही जाहिरातीच्या स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटलेलं आहे. तर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये संपूर्ण जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटेल. संपूर्ण जाहिरात आली की पुन्हा एकदा आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. खूपच महत्त्वाची माहिती तुम्हाला तिथे दिली जाणार आहे. आणि या पदभरतीसाठी स्टडी मटेरियल नोट्स विषयी माहिती आणि लेटेस्ट GMCचे जे पेपर झाले ते देखील तुमच्यासाठी तिथे उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. तर अशा प्रकारची या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला एवढीच्या माध्यमाने देऊन घेतलेली आहे. काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.